रणभूमी मराठी न्यूज. नाशिकमध्ये जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रश्नावर कोळी महासंघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. अनुसूचित जमातीतील कोळी समाज बांधवांना जातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळावे, तसेच रक्तनात्यातील व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, या प्रमुख मागण्यांसाठी कोळी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी नाशिक यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती महासंघाने दिली आहे. महासंघाच्या निवेदनानुसार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत अनुसूचित जमातीतील कोळी समाजासह इतर समाज बांधवांना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आले होते. विशेष म्हणजे एका कुटुंबातील रक्तनात्यातील एखाद्या व्यक्तीकडे आधीच जात वैधता प्रमाणपत्र असल्यास त्याच आधारावर इतर पात्र नातेवाईकांना देखील सुलभ पद्धतीने जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र या बैठकीला जवळपास 2.5 वर्षांचा कालावधी उलटूनही संबंधित निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप कोळी महासंघाने केला आहे. त्यामुळे समाजामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. महासंघाच्या म्हणण्यानुसार विधानसभा निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विविध प्रशासकीय कारणांमुळे या विषयावरील परिपत्रक काढण्यास विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हा विषय समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याचे महासंघाने स्पष्ट केले आहे. सध्या हजारो विद्यार्थी शैक्षणिक प्रवेशासाठी, तरुण नोकरीसाठी आणि अनेक नागरिक विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक कुटुंबांमध्ये काही सदस्यांकडे जात वैधता प्रमाणपत्र असतानाही इतर सदस्यांना पुन्हा संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागत आहे. त्यामुळे वेळ, पैसा आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही महासंघाने म्हटले आहे. कोळी महासंघाचे नाशिक विभाग प्रवक्ता आणि आदिवासी संघर्ष समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष विशाल माळेकर यांनी जिल्हाधिकारी नाशिक यांना निवेदन सादर केले. या निवेदनामध्ये 20 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयांनुसार शासनाने तातडीने परिपत्रक काढावे आणि संबंधित विभागांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी कोळी महासंघाचा पाठपुरावा यापुढेही सुरू राहणार असून आवश्यकता भासल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा विचार केला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी कोळी समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन कोळी समाजाला न्याय द्यावा, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. मी विशाल माळेकर, कोळी महासंघाचा प्रवक्ता आणि आदिवासी संघर्ष समितीचा संस्थापक. गेल्या अनेक वर्षापासून आमच्या महादेव कोळी असेल, कोकर कोळी असेल, सगळे बरेचसे समाजाचा प्रॉब्लेम आहेत जातीच्या दाखल्यांचा. आता शाळा चालू झालेल्या आहे. बहुतेक ठिकाणी एजंट लोक पैसे घेतात आणि दाखले देतात. पण आम्ही इतक्या जुने असून खरं म्हटलं तर आम्ही आदिम महादेव कोळी जे स्वराज्यासाठी लढलेले, तरी आज आम्हाला दाखल्यासाठी लढावं लागतं आहे, जातपडताळणीसाठी लढावं लागतं आहे. आज आम्ही कोळी महासंघाच्या वतीने इथे कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहे की जसं देवेंद्र साहेबांनी, फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की तुम्हाला लवकरच आम्ही सुलभरित्या जातपडताळणी आणि जाती दाखले करून देऊ आमची सरकार आल्यानंतर. तर त्यांना आम्ही स्मरणपत्र दिलेलं आहे. आता आम्ही एकदा निवेदन देणार इथं कलेक्टर साहेबांना. बरेचसे ज्याच्या त्याच्या परीने लोक आलेले आहे, ज्यांना अडचण होती दाखल्यासाठी, ते कलेक्टर साहेबांना भेटायला आलेले आहे. आमचे पिटे सर आहे, गांगुडे सर आहे, अजून बरेचसे आमचे सगळे आलेले आहे. आम्ही त्यांना भेटून एक निवेदन देणार. जर का लवकरात लवकर जर याच्यावर तोडगा काढला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरातून महादेव कोळी सगळा समाज हा रस्त्यावर उतरून आचारसंहिता संपल्यानंतर एक मोठं जन आंदोलन इथे उभा करेल आणि सर्व कलेक्टर जे आपलं आहे
कलेक्टरला निवेदन देऊन आज पुढे आम्ही जाणार। एकदा का आमचं असं म्हणणं आहे की एकदा जर आमचा समाज महादेव कोळी जर पेटत नाही आणि पेटला तर हे लक्षात ठेवा विजत नाही, वन वे असे कितीच पेटू शकतो आम्ही। आमचं एकच म्हणणं आहे, आम्ही आदिम महादेव कोळी आहे, तर आम्हाला तुम्ही आजच लवकरात लवकर त्याचा तोडगा काढून तुम्ही आम्हाला जातीचे दाखले, जात पडताळणी जे एजंट लोक जे लुटमार करते तेही थांबवावे आणि लवकरात लवकर निर्णय घ्यावा। इलेक्शन झाल्यानंतर आम्ही नक्कीच याच्यावर मोठा मोर्चा, पायी मोर्चा हा नाशिक जिल्ह्यातून मंत्रालयापर्यंत नेणार आहे। याची सरकारनेही दखल घ्यावी आणि आमचे सगळ्यांचे लाडके देवेंद्र फडणवीस साहेब यांनाही आम्ही नाशिक जिल्ह्याच्या वतीने आणि कोळी महासंघाच्या वतीने त्यांना विनंती करतो की लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा, असं मी बोलतो आणि थांबतो। आम्हाला जातीचे दाखले मिळाले, पण पैसे देऊन असे 6 महिन्यांनी खूप म्हणजे तिथं उशिरा मिळालेले आणि आम्ही इथं जाती पडताळणी करायला येतो पण भेटत नाही करून, त्याच्यासाठी चक्रा मारायला होता, अजूनपर्यंत भेटलीच नाही आम्हाला करून असं। ठीक आहे। प्रतिनिधी चंदन खरे, रणभूमी मराठी न्यूज, नाशिक।